राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत वडगाव शेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। सुनील टिंगरे पुण्यातील पोर्शे अपघातामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते आणि राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव न आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं। अखेर दुसऱ्या यादीमध्ये त्यांचं नाव आल्यानं तिकीट कापल्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालाय। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ही जागा पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती, त्याच्यामध्ये मलाही कुठं दुमत नव्हतं, तेव्हा मला काळजी नव्हती। पण बऱ्याचशा माध्यमातून या ठिकाणी दाखवलं जात होतं की सुरस आहे वगैरे, सगळ्यांना अधिकार असतो या ठिकाणी जागा मागण्याचा, त्यांनी त्या पद्धतीने केलं। आज या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली, त्याबद्दल मी सर्व नेते मंडळीचं मनापासून आभार व्यक्त। विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दक्षिण पश्चिम मधून आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि यावेळी भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येईल। भाजपकडून संविधान चौकातून रॅली काढण्यात येणार आहे। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील। दरम्यान पूर्व नागपूरमधून भाजपचे कृष्णा खोपडे आणि दक्षिण नागपूरमधून मोहन मते उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत। एक मोठी घडामोड, राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानं महाभारताला सुरुवात झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपनं एक गाणं शेअर करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे। या गाण्यात उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना दुर्योधनाची उपमा देण्यात आली आहे, तर उपमुख्यमंत्री फडणवीसांना आधुनिक अभिमन्यूची उपमा दिली आहे। तर ठाकरे आणि पवारांचं चक्रव्यूह देवाभाऊ भेदणार असंही या गाण्यात म्हटलंय। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा महाभारत रंगणार आहे। महाभारत में राजनीति महीन है, इस दौर के चक्रव्यूह में अभिमन्यु नवीन है। महायुतीतील 288 जागांपैकी 278 जागांबाबत एकमत झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची जागा वाटपाबाबत बैठक झाली आणि यावेळी निवडून येण्याच्या क्षमतेनुसार जागा वाटप झाल्याचं सांगण्यात येत आहे। काही जागांबाबत प्रश्न अद्याप सुटला नाहीये, त्या ठिकाणी जिंकण्याची क्षमता विचारात घेऊनच निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान दिल्लीतली चर्चा पूर्ण झाली असून महाराष्ट्रात चर्चेची अंतिम फेरी होणार आहे। जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्याची घोषणा महाराष्ट्रात लवकरच केली जाणार आहे। आणखी एक मोठी बातमी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास 2 तास बैठक झाली। नागपुरात नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती आणि या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते। दिल्लीमध्ये पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर फडणवीस आणि बावनकुळे रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास नागपुरात दाखल झाले होते आणि विमानतळावरून थेट नितीन गडकरी यांच्या घरी ते पोहोचले होते। तिन्ही नेत्यांमध्ये भाजपच्या दुसऱ्या यादीपूर्वी सुमारे 2 तास खलबत झाली। फडणवीस आणि बावनकुळे यांनी बैठकीसंदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी भाजपच्या दुसऱ्या यादीसंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। ठाकरे गटानं 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि या यादीत काँग्रेस आणि शरद पवार गट तसंच मित्रपक्ष शेकापनं दावा केलेल्या 12 जागांवर उमेदवार जाहीर करून ठाकरे गटानं कुरघोडी केली आहे। सांगोला, रामटेक, अकोला पूर्व आणि निफाड यासह 12 मतदारसंघांबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू असताना ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केले। आघाडीमध्ये तेढ निर्माण होण्यास हे मतदारसंघ कारणीभूत ठरतायत। तर एक मोठी बातमी, राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रतिज्ञापत्र सादर केलं। त्यामध्ये त्यांची एकूण संपत्ती समोर आली आहे। त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 21,48,00,000 रुपये इतकी आहे। तसंच रायगडमध्ये जमीन आणि मुंबईमध्ये 2 गाळे त्यांच्या नावावर आहेत। आदित्य ठाकरे यांच्यावर एक गुन्हा दाखल असून या प्रकरणी चार्जशीट दाखल झालेली नाही।
आणखी एक मोठी बातमी, राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आणि छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले। त्यांच्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे। मंत्री छगन भुजबळ हे 12.50 कोटींचे धनी आहेत। भुजबळ यांच्याकडे 585 ग्रॅम आणि पत्नीच्या नावे 455 ग्रॅमचं सोनं आहे। पत्नी मीना भुजबळ यांच्या नावे 2,38,29,052 रुपये जंगम तसंच 16,53,00,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे। भुजबळ यांच्या नावे ट्रॅक्टर असून पत्नी मीना यांच्या नावे पिकअप वाहन आहे। तर विविध ठिकाणी मालमत्ता असून त्यामध्ये रहिवासी आणि शेत जमिनींचा समावेश आहे। भुजबळांच्या नावे 24,56,000 तर मीना भुजबळ यांच्या नावे 21,10,250 रुपयांचं कर्ज आहे। दरम्यान भुजबळ यांच्या नावावर विविध केसेस देखील दाखल आहेत।